आष्टी मतदारसंघामधील गेले 2-2.5 महिन्यापासून सगळे कामं ठप्प आहेत. कामं करायचे नाहीत. आमच्या ज्या ग्रामपंचायत आहेत त्या ग्रामपंचायतमध्ये तिथं कुठले इजेसची मागण्या ज्या लोकांनी केल्या ते कामं होऊ द्यायचे नाहीत. गोरगरिबांच्या विहिरी आहेत तिथं ते होऊ द्यायचे नाहीत. असं अधिकाऱ्यांना सगळ्या सूचना दिल्यात. आता हे जिल्हाधिकारी साहेबांना मी निवेदन दिलं होतं. आज मी उपोषणाला बसणार होतो, पण त्यांनी आम्हाला काही मुदत मागितली की या आठवड्यामध्ये आम्ही सगळं क्लिअर करतो. त्याच्यातला एक मुद्दा तुम्हाला सांगतो. 15 कोटी रुपये आष्टीचे MREGSचे जे लोकांनी कामं केलेत ते 4 महिने झाले इथं कलेक्टर ऑफिसला पडून आहेत. ते सुद्धा खाली वर्ग करू द्यायनात. हे सगळं जे करणारे आहेत म्हणजे आता त्या लिखी याच्यामध्ये नाही, लिखी आता 1-2 पुरावे माझ्याकडे आहेत, पण हे सुरेश धस जे आमचे आमदार आहेत त्यांच्याकडून हे सगळं सांगितलं जात आहे. कारण त्यांना मी 5-7 वेळेस याच्यामध्ये फोन केला आणि 5-7 वेळेस मी सांगितलं की बाबा विकास कामं जे ते थांबू नका. मग पाटबंधाऱ्याचे कामं आहेत, त्याच्यानंतर जिल्हा परिषदेचे कामं आहेत, काही कामांना मार्च एंड आहे. लोकांचे इजेसचे रस्ते होऊन 1-1 वर्ष झाले, त्याचे 15 कोटी रुपये 16 कोटी 91 लाख हे येऊन पडलेले 4 महिने झालेत. तर त्याच्यामध्ये 1 कोटी 91 लाख रुपये वर्ग केलेत, पण बाकी 15 कोटी रुपये 4 महिन्यापासून इथं पडून येत. हे निवेदन आम्ही दिले. आता मी CO साहेबालाही त्या संदर्भात भेटलोय. त्यांनी आणि आमच्या ज्या ग्रामपंचायत आहेत पाटोद्यामधल्या आमच्या ज्या ग्रामपंचायत आहेत त्या 20-22 ग्रामपंचायतला त्यांनी तिथं आळा मारून ठेवलं की ह्या ग्रामपंचायतला काही द्यायचं नाही. आष्टीमधल्या ग्रामपंचायत आहेत, शिरूरमधल्या 11 ग्रामपंचायत आहेत. असं कसं करता येईल? ठराविक ग्रामपंचायतचं चालू आणि काही ग्रामपंचायतचं बंद, म्हणजे हे काय हुकुमशाह आहे का? मला तर असं वाटायला लागलं आता त्यांना इकडे ते आका वगैरे काहीतरी म्हणतात तर इकडे त्यांना गडाफी म्हणावं काय, असं याच्यामध्ये वाटायला लागलं की गडाफींनी जशा पद्धतीने त्यांच्या देशामध्ये जे हुकुमशहाप्रमाणे वागले तशा पद्धतीचं वागणं यांचं आता आमच्या मतदारसंघामध्ये चालू आहे. हे कामं लवकरात लवकर चालू व्हावेत यासाठी मी सगळ्या अधिकाऱ्यांना भेटलोय. आज तुम्ही पाहता इथं 200-300 कार्यकर्ते आहेत. आज जवळजवळ 2000 लोक उपोषणाला बसणार होते, पण 37(1) कायदा आता आपल्या इथं लागू असल्यामुळं, आम्ही कलम लागू असल्यामुळं आम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण नाही व्हावा. कारण 2000 लोक बसायचे म्हणजे मोठं उपोषण ते झालं असतं. आम्ही काही काळानंतर आम्ही बसणारच आहेत. दादांनाही ह्या बाबतीत आम्ही सांगितलंय, दादांनी खाली सूचना दिल्यात. पण आडमुठं धोरण ह्या माणसाचं असं आहे की कुठलंच काम होऊ द्यायचं नाही. याच्यामध्ये हे जे 15 कोटी आहे त्याच्यामध्ये त्यांच्याही कार्यकर्त्याचे पैसे आहेत. माझं असं म्हणणं आहे की कुणी ज्यांनी काम केलं असेल त्याला त्याचा मोबदला मिळला पाहिजे आणि कामं झाले पाहिजेत, कामं सगळे सुरळीत झाले पाहिजेत. याच्यासाठी मी त्यांना 7 वेळेस आतापर्यंत विनंती केली. भेटतो म्हणून काल त्यांनी भेटायला नकार दिला आणि मतदारसंघाकडे लक्ष नाही. आता जे चाललंय ते तुमच्या मीडियावाल्याच्या कृपेने आज ते पार म्हणजे काय झालंय, आम्हाला ते जड झालंय घुंगरू. आम्हाला ते आमच्या मुळावरती ते यायला लागलंय. त्याच्यामुळं सत्यता काय आणि तुम्ही बाहेर बोलत असताना तुमच्या खाली किती अंधार आहे हे तुम्ही पाहिलं पाहिजे, असं आमचं मत आहे. तुमचे आता हे सगळे पुरावे ते जसे बंच घेऊन बसलेत तसं काही सगळे माझ्याकडे सगळे बंच आहेत. हे सगळे बंच मी तुम्हाला 2 दिवसात सगळं देणार आहे. 2 दिवसात, कारण मी कशामुळे 2 दिवसात म्हणतो तर ज्या ज्या माणसावर अन्याय झालेला आहे त्याच्यामध्ये ते माणसं घेऊन मी तुमच्या समोर येणार आहे. त्याच्यामधलं एक माणूस इथं बसलेला आहे की ज्याच्या पेट्रोल पंपचे त्यांच्या बंधूंनी त्याच्यावर पेट्रोल पंप केलाय आणि त्याची जागा हडप केली. असे 100 लोक आहेत की ज्यांच्या जमिनी त्यांनी हडप केल्या, ज्या लोकांना तिथं त्रास दिला जातोय. काही लोकांना आता यांच्या स्वतःच्या गावाची बरीचशी जमीन यांनी यांच्या नातेवाईकाच्या नावावर केली. एक ब्राह्मण समाजाचा माणूस त्याची ती जमीन होती, त्याला हाणमार करून ती जमीन त्याला तिथं येऊ दिलं जात नाही. आणि ही सगळी परिस्थिती आहे. माझ्यावर त्यांनी एक पत्र दिलंय की मी आणि माझे थोरले बंधू ज्यांचं वर्ष 76 वर्ष वय, आमच्या कुटुंबाकडे 350 एकर देवस्थानची जमीन आहे, तिथे हडप करतात वगैरे त्यांनी पत्र दिलंय धर्मदाय आयुक्तांना. 3 वेळेस त्यांनी त्याच्यावर LOQ टाकलाय, 3 वेळेस सगळं तपासलं गेलंय. आमच्या कुटुंबाकडे 35 ते 40 एकर जमीन वहितीला श्रीराम देवस्थान दादेगावची ही किती पिढ्यांपासून हे आम्हाला माहित नाही, पण त्यातला एकही गुंठा आमच्या नावावर नाही. तसं देवस्थानच्या बाबतीत तुम्ही पत्र दिलंय. तुमचे देवस्थानचे हे सगळ्या जमिनींचे ही आकडेवारी जर धरली तर हे सगळं आता तुम्हाला सगळं सांगत नाही, पण हे शेवटचं मला वाटतं 17 आकडा आहे, त्यातले 2-3 मी खुडलेत तरी, म्हणजे 15 लफडे आता माझ्यापाशी आलेत. आणि याचे माणसं सुद्धा माझ्या सोबत बरेचसे आहेत की ते येऊन त्यांची व्यथा तुमच्या समोर सांगणार आहेत. याच्यातला एक तर प्रकार असा आहे साहेब, एक कंपनी आहे शेवगावला, भांगे
ऑर्गॅनिक केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड, खडका फाटा, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर. यांचा त्या कंपनीशी काहीतरी करार झाला होता. यांनी काहीतरी चालवायला घेतली. चालवायला घेतल्यानंतर त्या कंपनीचे जे पैसे काय जे ज्या पद्धतीने भरायला पाहिजे होते ते पैसेच भरले नाहीत. तुम्ही मराठा समाजाचा कळवळा दाखवता. ती मराठा समाजाची घरंदाज महिला 3 महिन्यापूर्वी तिच्या एका लेकराला घेऊन माझ्यापाशी आली. माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना त्यावेळेस हे केलं नाही, पण आता परत ते आल्या माझ्याकडे की आता भाऊ आमच्या याच्यावर जप्ती यायला लागली. ते आमचे नातेवाईक आहेत. त्यांची एक मुलगी डॉक्टर आहे. त्या मुलीचं लग्न थांबलंय. एक शहा म्हणून कोणतरी तिथला मुंबईमधला कोणतरी एक हे त्याला यांच्यावर आर्थिक याची केस टाकायला लावली आणि ते जे भांगे म्हणून जे गृहस्थ आहेत 18 महिने झालं जेलमध्ये आहेत मुंबईला. ह्या भांगेताई जे आहेत ह्या 8 ते 9 का 10 महिने जेलमध्ये होत्या. बरोबर आहे ना भाऊसाहेब? 10 महिने त्या जेलमध्ये होत्या. त्यांची जामीन झाली. त्यांनी मला जे सांगितलं की त्यांची जामीन सुद्धा होऊ देणार, म्हणजे जामीन होऊ देणार म्हणजे हे वकील मॅनेज करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्या समोर येऊन ते सांगतात. त्यांच्या तिथं दगडफेक केली. त्या महिलेची आज अशी परिस्थिती आहे त्या कुटुंबाची की त्यांनी मला परवा असं सांगितलंय की काका आमची आत्महत्या करण्याची वेळ आहे. म्हणजे ही सगळी परिस्थिती जी आहे तर ही निर्माण यांच्यामुळे झाली ना. असे 100 प्रकरण आहेत आणि ह्या सगळ्या लोकांना मी तुमच्या समोर आणणार आहे आणि हे सगळे लोक येऊन तुम्हाला सांगतील की काय व्यथा आहे लोकांची. बाहेर आपण सावपणाने दाखवत असल्यानंतर आपल्या खाली अंधार नाही पाहिजे, हे माझं मत आहे. तुमचे जर 100 प्रकरण असतील तर बाहेर तुम्ही लोकांना ज्ञान शिकवायची काय गरज आहे? तुम्ही क्लिअर राहिलं पाहिजे या मताचा मी आहे. आणि वास्तविक पाहता हे जे गोरगरिबाच्या जमिनीचे आपण हे केलं आहे हे 17-18 प्रकरण आहेत माझ्याकडे. त्याच्यामध्ये आता देवस्थानच्या याच्यामधले तुम्हाला सांगतो, श्रीराम देवस्थानची जमीन त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याच्या नातेवाईकाच्या नावावर केली. विठोबा देवस्थान, खंडोबा देवस्थान, पिंपळेश्वर महादेव देवस्थान इनाम जमीन कार्यकर्ते व नातेवाईकाच्या नावावर केली. पिंपळेश्वर महादेव मंदिर देवस्थान इनामी जमीन सर्वे नंबर 472 473 मध्ये त्यांनी शाळा उभी केली, अनिष्का ग्लोबल म्हणून. ती शाळा उभी केली आणि तिथं एक तालीमही उभी केली. म्हणजे ती जमीन देवस्थानची आणि हे त्याच्यावर ट्रस्टी म्हणून गेलेत. ह्यांचे घरचे एका याच्यावर ट्रस्टी आहेत. तिकडं याच्या ट्रस्टमध्ये सुद्धा हे बेकायदेशीररित्या गेलेत. कुठं? आपल्या मायंबा ट्रस्टवर तिथेही गेलेत. आणि आता जे दादेगावचे ट्रस्ट आहे याच्यामध्ये सुद्धा धर्मदाय तक्रार करून ह्यांच्या कार्यकर्त्यामार्फत यांनाही त्याच्यामध्ये जाण्याचा यांचा प्रयत्न आहे. म्हणजे देवस्थानच्या जमिनी मोठ्या प्रमाणात लाटायच्या, गोरगरिबांच्या जमिनी कुठं हे करायचं, त्याची दिशाभूल करायची. ह्या सर्व नंबर तुझा नाही, हे सगळे धंदे आष्टीमध्ये चाललेत. आष्टीमध्ये अक्षरशः तुम्हाला सांगतो लोक वैतागून गेलेत त्या सगळ्या गोष्टीला. बाहेर जे दाखवलं जातंय त्या पद्धतीचं नाही. आज विकास कामं सगळे थांबलेत आणि हे सगळं जे काष्टीमध्ये चाललंय हे सगळं करतात ते सुरेश धस करतात. विचारा. जसं सुरेश धसांनी आरोप केला होता की दुसऱ्या तालुक्यात माफियागिरी चालू आहे, तसं आष्टीमध्ये लँड माफिया चालू आहे. आष्टीमध्ये लँड माफियाचे हे सगळे प्रकरण त्यांचेच आहेत ना. हे लँड माफिया आष्टीमध्ये कोण आहे? त्यांच्यावर सुप्रीम कोर्टाने गुन्हा दाखल करायला सांगितलाय. त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. तर गुन्ह्याचा नंबर सुद्धा माझ्याकडे. काय म्हणले? नाही बेहिशोबी मालमत्तेचा गुन्हा हा सुरेश धसांवर दाखल आहे आणि त्यांनी सुप्रीम कोर्ट मग त्यांच्यावर जर त्याच्यामध्ये नाही त्यांनी अपील कशासाठी केलं होतं? सुप्रीम कोर्टामध्ये अपील केलं, ते अपील फेटाळले. आता गुन्हा दाखल आहे, त्याच्यामधली कुठली अटक नाही, कुठली चौकशी नाही, काही चालू नाही, काहीच त्याच्यामध्ये केलं गेलेलं नाही. हे सगळं प्रकरण दाबलं गेलंय आणि ही जी माझ्या हिशोबाने हजारात आहे ही जमीन, हजारो एकरमध्ये ही सगळी जमीन लाटण्याचा आष्टीमध्ये प्रयत्न चाललाय. आणि ते जर आष्टीमध्ये भूमाफिया जर म्हणतात, आपण तिकडं एखाद्या तालुक्यावर तक्रार करत असताना आपल्या इथं काय चाललंय ते पाहिलं पाहिजे. आपल्या इथं तुमचे काय वागणं आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, मग आपण दुसऱ्यावर हे केलं पाहिजे. तिकडे ते तक्रार करते त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही. मला आणि देशमुख कुटुंबाच्या याच्याबद्दल जी आत्मीयता ते आज दाखवते, आमचीही त्या कुटुंबाबद्दल आत्मीयता आहे, पण नाटकी आत्मीयता नाही आमची. आमचे जे ते खऱ्या पद्धतीने त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. आणि हे जे आता जे बोलतेत हे आका अमकं तमकं, आकाचे यांचे किती फोन झालेत, किती व्यवहार झालेत, काय आहेत हे सगळं तपासा. CTR तपासा म्हणावं पोलिसांना. इलेक्शनमध्ये म्हणजे हे प्रकरण घडायच्या आधी यांचे लागे बांधे काय आहे, त्यांचं देणं घेणं किती हे सगळं तपासा. हे सगळे लागे बांधे यांचं देणं घेणं आहे. त्या वाल्मिक कराडांनी ह्या सुरेश धसांचं काम केलंय, त्याचे पुरावे माझ्यापाशी आहेत.
आत्ताच्या इलेक्शनमध्ये वाल्मिक कराडांनी सुरेश धसांचं काम केलंय. वाल्मिक कराडांना सुद्धा मी बोललो होतो की आपण असं कसं काय करताय, मी राष्ट्रवादीचा उमेदवार असताना. पण त्यांनी केलेल्याचे पुरावे, त्याचे काही सरपंचांचे फोन रेकॉर्ड हे माझ्यापाशी आहेत. ते अजितदादांनाही मी पाठवले होते, सगळ्यांनाही माहिती. त्याच्यामुळे आत्ता हे जे चाललंय ते खरं आहे का ते बघा. आणि आता उशिरा का व्हायना जरांगे पाटलाच्या हे लक्षात आलं. मी जरांगे पाटलाला इलेक्शनच्या आधी सांगितलं होतं की ह्यांचं कुठलंही काही म्हणजे खरं नसतंय. त्याच्यामुळे तुम्ही एक विषय तुम्ही जो मराठा समाजाच्या आरक्षणाचा घेऊन चाललात, त्याच्यामध्ये हे जर माणसं इन्व्हॉल्व्ह झाले तर तुमचं नुकसान होईल. मी त्यांना सांगितलं होतं. आता त्यांनी सुद्धा त्या दिवशी माझं नाव घेऊन सांगितलं की बाजवे काका सांगत होते, आणि निश्चितप्रमाणे त्यांना हा विषय दुसरीकडे डायव्हर्ट करायचा. तुम्ही लक्षात घ्या. आता तिथं ते तिथं जाऊन तिथं जरांगे पाटला पशी जाऊन तिथं स्पर्धा करायला लागलेत की मी नेता का ते नेते. त्यांची सर यांना कधी येणार आहे? ते त्यांना समाजाबद्दलही काही कळवायला नाही, देशमुख कुटुंबाबद्दल जे दाखवलं जातंय तेही. मग तशा पद्धतीने असेल तर तुमचे आणि कराडांचे संबंध कधीपासून आहेत हे एकदा सांगा ना लोकांना. लोकांना समोर येऊन सांगा ना तुमचं त्यांचे काय काय म्हणजे व्यवहार कशामध्ये तुम्ही एक येत, कशामध्ये काय, ते लोकांना सांगितलं पाहिजे. या संदर्भात वरिष्ठांना तुम्ही सांगणार आहात का? पालकमंत्री आपल्या गटाचेच आहेत, पालकमंत्री जे अजित पवारच आहेत किंवा फडणवीसांकडे ह्याची काही तक्रार करणार आहेत. कोणत्या संदर्भात? नाही, याच्या संदर्भात मी अजितदादांकडेही दिलंय. आम्ही आज उपोषणाला जे बसायचं होतं, पण अधिकाऱ्यांनी आम्हाला काही वेळ मागितल्यामुळे मी थांबलोय. 8-10 दिवसात हे सगळं जर मार्गी नाही लागलं तर आम्ही 2,000 ते 2,500 लोक घेऊन इथं उपोषणाला बसणार आहेत. कारण हे कामं म्हणजे तालुक्याच्या विकासाची सगळे कामं आहेत. आता मला सांगा, हे बंधारे वास्तविक पाहता फेब्रुवारीच्या सुरुवातीला चालू व्हायला पाहिजे होते. आता मार्च किंवा एप्रिलमध्ये जर बंधारे जर चालू झाले, अजूनही चालू करून दिले नाहीत. एक बंधारा जर झाला तर 200 शेतकऱ्याला त्याचा फायदा होतोय आसपासच्या. अशा पद्धतीचे कोट्यवधी रुपयाचे बंधारे मंजूर आहेत. R&Dचे कामं मंजूर होऊन, वर्क ऑर्डर होऊन, काही गावाला रस्ते नाही त्या ठिकाणी आपण टाकलेत. 50 किलोमीटरचे R&Dचे कामं आहेत, त्याची किंमत जवळजवळ 50 ते 55 कोटी आहे. ते सुद्धा कामं चालू होऊ दिले जायनात. आता ते तुम्ही म्हणता की बाबा पुरावा काय, अधिकारी आम्हाला सांगतात ना की ह्यांनी बंद ठेवायला सांगितलंय. इजेसचे कामं बंद ठेवायला सांगितलेत. इतर जे कामं आहेत सगळे म्हणजे आष्टी तालुक्यामध्ये कुठलंही काम होऊ द्यायचं नाही, अशा पद्धतीचं आता त्यांचं धोरण आहे. या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे का? कारण त्या राज्याचे नाही, माझे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब आहेत. मी त्यांच्याकडे ती तक्रार दिलेली आहे. अजितदादा आदरणीय मुख्यमंत्री साहेबाला त्या संदर्भात बोलतो म्हणतात, आणि त्यांची चर्चा होऊन त्याच्यामध्ये काही मार्ग निघतोय का ते आपल्याला पाहता येईल. तुम्ही आता सांगता की सुरेश धसांना या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करून त्यामध्ये वाचवलं जात आहे. कोण त्या प्रकरणामध्ये त्यांना वाचवतं आणि कोण पाठीशी आहे? आता त्यांना गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक व्हायला पाहिजे का नाही? मग त्यांना वाचवत असताना त्यांच्याच पार्टीचे नेते वाचवत असतील ना. समजा माझ्यावर जर काही अंगलट आलं किंवा अलगड जर माझ्यावर आली तर मी कुणाकडे मदतीची अपेक्षा करणार? माझ्या पार्टीच्या नेत्याकडे करणार. त्याच्यामुळे त्यांच्या पार्टीचे नेते कोण आहेत हे आपण तपासून ते वाचवत असावेत असं माझं मत आहे. आता थेट टोकापासूनच पाठबळ असणार आहे ना त्यांना. इतक्या पद्धतीने आता ज्या पद्धतीने ते चालले तेवढं कामं थांबवायचे. आम्ही महायुतीमध्ये, ते म्हणते महायुती आमच्या मतदारसंघामध्ये नाही. का नाही? तर आमची इथं मैत्रीपूर्ण लढत झाली. ठीक आहे, मैत्रीपूर्ण लढत झाली, पण ती जागा राष्ट्रवादीची होती. तुम्ही बळजबरीने तिथं बीजेपीचं तिकीट आणलं, बरोबर आहे. नियमानुसार तिथं राष्ट्रवादीला तिकीट पाहिजे होतं, पण त्यांनी तिकीट आणल्यामुळे ती जागा त्यांच्याकडे गेली. मैत्रीपूर्ण लढत तिथं झाली. पण आम्ही या महायुतीमध्ये आहोत आता, आणि अशा पद्धतीने महायुतीमधले कामं थांबवणं हे चुकीचं आहे. आता निवडणुकीमध्ये वाल्मिक कराडांनी सुरेश धसाचं काम असं केल्याचा तुम्ही आरोप केलाय. काय नेमके या संदर्भात पुरावे तुमच्याकडे आहेत? काय नाही, काही लोकांना मी जे विचारल्यानंतर, काही सरपंचांना मी विचारल्यानंतर त्याच्या 1-2 सरपंचांची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे, किंवा तुम्ही अशा पद्धतीने खाली कसं काय उलट करायला लागले. तर त्यांनी सांगितलं आम्हाला वाल्मिक अण्णांनी सांगितलंय. मग मी वाल्मिक अण्णांना फोन केला, किंवा तुम्ही अशा पद्धतीने कसं काय सांगताय खाली म्हणून. आणि मग वाल्मिक अण्णांनी यांचे जर आत्ताच्या इलेक्शनमध्ये काम केलं असलं आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतही केली असं आमच्या ऐकण्यात आहे. आणि त्यांच्या मंडळींनी सुद्धा सांगितलंय ना पत्रकार परिषदेमध्ये, त्यांच्या मंडळींनी काय सांगितलंय की ते इलेक्शनच्या आधी आमच्याकडे येत होते ना, आम्हाला मदत करा म्हणून आम्ही त्यांना इलेक्शनमध्ये मदत केली. हे त्यांच्या मंडळींनी सांगितलं नाही काय? आणि मीही सांगतोय केली म्हणून. आता
रेकॉर्डिंग असेल ना माझ्याकडे, तेही दाखवतो मी. फोन कुठे रे माझा? रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे, ते रेकॉर्डिंग दाखवता येईल ना. एखादी लावा. फोन बघ ना कुठे. हां सांगा. संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये सुरेंद्र सागरे होते, हे सगळ्यांनी पाहिलं, पण तुम्ही देखील त्या प्रमाणात असं दिसला नाही. ज्यावेळेस मुख्यमंत्री आले, त्यावेळेस तुम्ही सोबत आला होता. इलेक्शनच्या आधीच माझं पायाच्या लिगामेंटचा प्रॉब्लेम झाला होता आणि मला डॉक्टरनी त्याच्यानंतर 2 महिने बेड रेस्ट सांगितली होती. मी बेड रेस्टून उठल्यानंतर पहिल्या दिवशी जे बाहेर आलो ते मसाजोगला मी त्यांना भेटून आलो, धनंजय देशमुखांना. त्यांना भेटलो, त्या कुटुंबाबद्दल आत्मीयता आहे, त्याच्यामध्ये न्याय 100% मिळायला पाहिजे. आम्ही जे म्हणतो न्याय मिळायला पाहिजे, आतून एक आणि बाहेरून एक म्हणत नाही. आम्ही जे म्हणतो ते उघडपणाने सांगतो, त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. आतून वेगळी भावना आणि बाहेरून वेगळी भावना ठेवणारे आम्ही नाही. बाहेरून वेगळी भावना कोण ठेवते? तुम्ही आता मध्ये काही तुम्हाला उदाहरणं पाहायला मिळाले ना. बाहेरून वेगळी भावना म्हणजे त्या कुटुंबाबद्दलची यांना काय आत्मीयता आहे मला सांगा. सुरेश धसांबद्दल बोलतोय मी. हे जे त्या कुटुंबाचं जे आत्मीयता तिथं दाखवते हे नाटकी आहे सगळं साहेब. कारण वाल्मिक कराडांचे आणि सुरेश धसांचे 20 वर्षापासूनचे संबंध आहेत सगळे.